हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज संडे आहे, रविवार. आज लग्नाला जायचं आहे. त्यासाठी पिल्ले अगोदर तयार झाला आहे. फोन येतो त्यासारखा. शुभ दादा वाटतं अजून नाही आणा गेला वाटतं. दादा येतच आहे, जाणं सुद्धा म्हटलं घरापाशी आहे. आता तुम्ही जो व्हिडिओ बघितलास ना डमरूचं, ती आबा काल पंढरपूरला गेले होते. तेव्हा त्यांनी 2 आणले होते, एक पिल्ल्यासाठी आणि एक असंच आणलं होतं घरी. नदीला चालू पाणी लयच वाढले. काल मी व्हिडिओ बघितला होते, बघायला जायलाच पाहिजे पाणी किती वाढले नक्की ते नदीला. तिथनं दिसतंय जरा जास्त, खाली अजून जातो नीट बघतो नक्की किती वाढले ते पाणी. घसा काय येत होते जाम समजा मला. काल पावसात भिजलो येताना, त्याने नाक थोडं जाम झालंय. आज येताना मायनीला चालू आहे, तर येताना गिफ्ट काहीतरी घ्यायला पाहिजे रक्षाबंधनसाठी. लयच पाणी वाढले, एवढं नव्हतं पाणी आलं ह्या मान्सूनला, तर आता जरा वाढले जास्त पाणी. एवढं पाणी वाढले इथपर्यंत, म्हणजे एवढ्यापर्यंत आले. अगोदर एवढं नव्हतं कधीच जास्त. लयच पाणी वाढले. बंधाऱ्याकडे जायचं म्हणलं ना, तर एवढं लांबनं काय दिसतंय का नाही काय मग बघतो, ट्राय करतो. लयच पाणी वाढले तसं. चिखल सुद्धा झालाय पावसानं. काल पाऊस पडलाय, तो परवा दिवशी पडला. परवा का 13व्या दिवशी पडला होता पाऊस. दिसतंय का काय मध्ये एवढं लांबनं. दादा अजून तर नाही गेला. म्हणला होता जाणार आहे पिल्लेला आणायला, काही इथपर्यंत पाणी आले असं. हे देख सकते हे, पाहू शकता. इथनं पुढे मी जाऊ शकत नाही कारण पाणी लयच आहे. उगाच इथनं करतो झूम. आला मग ये, चलो बस. तर पाणीच पाणी, भिजायचं नाही तर कपडे. तर बघतो पिल्लेला दादा आणायला जातो का मला जायला लागला आणायला. आता बघा आपला गडी कपडे बेसतील तिथे. पण काय आणलं तुझ्यासाठी? ये इकडं, ये तर इकडं, ये इकडं दाखव तुला. ये आत, ये आत, ये. बाबांनी काय आणलं बघ. फिश नाही. इकडे ये, इकडे अजून आईस. इकडे बघ, आस कर. ऐकलं असं करायचं, असं करायचं. कर वाजव. नाही असं नाही, असं इथं पकडायचं. इधर असं जमतंय का नाही रे तुला? वेट फॉर मोमेंट. 1 मिनिट बघ. थांब की तर पिल्लू, थांब. हा शिकलं पोरग शिकलं. येते पोराला. येतंय का?
बघ असं करायचं इकडं, एक मिनिट इकडं. बघ असं करायचं, असं असं राहायचं आणि ह्या साईडला असं. हां सॉरी, तू वाजव. नाही रे तुला कसं. हां कर कर कर. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. कर कर कर, हो दे. A few inches later. कर बाय. हा तुला कर बाय. मामाला कर. राहिलं की मिरज. दाजी राहिला मागचं. दाजी कर बाय. राहिलं दाजी मिरज आहे. जेवायनी बाय कर. जेवायनी हो हो हां बाय. बाय. उरक पटापट चल. A few moments later. फोटो काढायला बोलवलं इकडे. दीदी वाट बघतो बाय. मायनीमध्ये जायचं आता चौकात. बाजार घ्यायचा आहे काय आणि राखी घ्यायची दीदीला. मला गिफ्ट घ्यायचं आहे द्यायला. काय घेऊ समजेल, बघू इकडे गेल्यावर काय काय घ्यायचं नक्की ते. पिचकारी आहे. म्हटलं कोणतरी आले. महिन्यातून आल्यापासून काय ब्लॉग नव्हता केला, कारण दमलो होतो तिच्या मागं फिरून फिरून बाजारात. थोडी रेस्ट घेतली, नंतर चैतनसोबत गेलो होतो. नंतर माघारी आलो. आता जेवण केले. तर परत विश्वजीतचा फोन आला होता, तिकडे चालू आहे. तो पण सारखा फोन करतो, मला कधी कधी टाईम नसतो. त्याने आता फोन केला होता ये म्हणलं 10 मिनटात आलो. आता चालू आहे. आता अजून एकदा फोन आला होता, गेलं पाहिजे नाही तर मला आता काय भाव दिना झाला काय गाडी, फेमस झाला काय जास्त. पारायणाची तयारी चालू आहे इथे. मंडप आणि लाइटिंग सुद्धा लावल्या मंदिराला. व्हिडिओ क्वालिटी जरा कमी येते, लो येते, ब्लर होते अंधारात. 10 वाजायला येतं, 3 मिनटं कमी येते. आत्ता माघारी आलो घरी. पारायणासाठी इथं मंडप लावायला चाललंय, बांधायचं. काय म्हणते लावायचं का बांधायचं म्हणते काय नक्की माहीत नाही मला नीट. चाललंय मंडप लावायचं चाललंय. आलोय माघारी, कारण म्हटलं आता झोपूया लवकर. उद्या उठायचं आहे आणि व्हिडिओ एडिट करायचा आहे. उद्या उठून नंतर व्यायाम करायचा जरा. असं म्हटलं लवकर यावं घरी. तुम्हाला उद्याचा ब्लॉग दिसेल. आणि रक्षाबंधनाचा तुम्हाला शुभेच्छा. जे लास्टपर्यंत बघतात त्यांना, कारण लास्टपर्यंत कोण जास्त बघत नाही. जे बघतात त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू लवकरच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.